नमस्कार मित्रांनो, मी जयदीप तुमचं स्वागत करतो. आपलं चॅनल सुरू झाल्यावरच आपण म्हटलं होतं की या चॅनलवर आपण वेगवेगळे विषय हाताळणार आहोत जे येणाऱ्या काळातल्या युद्धांसाठी अधिक उपयोगी असतील, ज्याला आपण मॉडर्न आर्ट ऑफ वॉर असं म्हणू शकतो. त्यातल्या बऱ्याचशा विषयांना आपण सुरुवात केली आहे. आज पुन्हा आपण एक नवीन विषय सुरू करतोय की स्पाय एजन्सीज, गुप्तहेर संघटना, इंटेलिजन्स ब्युरोज जे असतात. कुठल्याही देशाचे जे इंटेलिजन्स ब्युरो असतात ते त्यांचे कान आणि नाक, डोळे हे सगळे प्रकार असतात की ते बाहेरच्या देशांमध्ये फिरत असतात. तिथून ते इन्फॉर्मेशन गोळा करून आणत असतात, आपल्या देशाला पाठवत असतात आणि मग प्रत्येक देश त्या आलेल्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर आपली फॉरेन पॉलिसी असो किंवा आर्मीची पॉलिसी असो किंवा मित्र देशांशी चाललेले व्यवहार असो किंवा शत्रू राष्ट्रांशी चाललेले व्यवहार असो, या सगळ्या गोष्टी ठरवत असतं. तर अशाच सगळ्या एजन्सीजची माहिती घेण्याकरता आजचा हा आपला व्हिडिओ आपण तयार करत आहोत. जगामध्ये खूप सारे देश आहेत आणि प्रत्येक देशांच्या जवळपास खूप 8 ते 10, 15, 20 अशा एजन्सीज आहेत. या सगळ्याच एजन्सीची माहिती घेत बसलो तर आपलं हे संपूर्ण चॅनल आपल्याला त्या एजन्सीला डेडिकेट करावं लागेल. त्यामुळे काही मोजक्या देशांच्या, ज्यातले काही भारताचे मित्र आहेत आणि काही भारताचे शत्रू आहेत, अशा देशांच्या इंटेलिजन्स ब्युरोची इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या व्हिडिओचे आपण 3 पार्ट केलेले आहेत. 3 पार्टमध्ये 3 वेगवेगळ्या देशांच्या म्हणजे टोटल 9 देशांची इंटेलिजन्स ब्युरो जे आहेत त्याची इन्फॉर्मेशन आपण देणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर नक्की करून घ्या. पहिला नंबर ऑब्व्हियसली आपण अमेरिकेचा लावला आहे. अमेरिकेकडे असं म्हणतात की जगातल्या सगळ्यात जास्त इंटेलिजन्स एजन्सीज आहेत. अमेरिकेकडे इंडिपेंडेंटली काम करणाऱ्या एजन्सीसुद्धा आहेत आणि सरकारच्या अंडरमध्ये किंवा कुठल्या तरी मंत्रालयाच्या अंडरमध्ये काम करणाऱ्या एजन्सीसुद्धा आहेत. CIA ही अमेरिकेची प्रमुख गुप्तचर यंत्रणा आहे. ती इंडिपेंडेंटली काम करते. म्हणजे CIA हेच एक मंत्रालय आहे. ती CIA कुठल्याही मंत्रालयाच्या अधीन राहून काम करत नाही. ती डायरेक्ट अमेरिकेचे जे राष्ट्रपती आहेत त्यांना रिपोर्ट करत असते. CIA पूर्णपणे इंडिपेंडेंटली काम करते कुठल्याही संस्थेच्या सहाय्याविना. CIAचं पॅकेज त्यांच्या अर्थसंकल्पात वेगळं डिक्लेअर केलं जातं, जसं आपल्याकडे रेल्वेचे पॅकेजेस असतात किंवा आणखी कुठल्या गोष्टींचे. तसं अमेरिकेच्या अर्थसंकल्पात CIAचे वेगळे पॅकेज असतं. त्यांना दरवर्षी निधी दिला जातो आणि तो निधी संपूर्णपणे CIAच्या मालकीचा असतो. त्याच्यातनं काय व्यवहार करायचा हे सगळे CIA स्वतः ठरवत असते. जीना हॅस्पेल या सध्या CIAच्या प्रमुख आहेत. राजकारणाचा त्यांच्याकडे अनुभव आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या निकटवर्तीय सुद्धा मानल्या जातात. पण CIA ही सगळ्या लोकांना माहीत असलेली संघटना आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये अशा संघटना पाहणार आहोत की ज्या लोकांना कमी माहिती, ज्याच्याविषयी इन्फॉर्मेशन कमी आहे, पण त्या चांगलं काम करत आहेत आणि त्यांचं येणाऱ्या काळात होणाऱ्या सगळ्या युद्धांमध्ये अतिशय महत्त्वाचं काम असणार आहे. तर CIA झालं पहिली एजन्सी. दुसरी एजन्सी त्यांच्याकडे नॅशनल सिक्युरिटी एजन्सी, NSA तिचं नाव आहे. ती सुद्धा CIA सारखीच काम करते. इंडिपेंडेंटली काम नाही करत, मंत्रालयाच्या अंडरमध्ये ते CIA एवढे अधिकार तिला नाही आहे, पण ती सुद्धा एक प्रमुख एजन्सी आहे. याच्या पुढची जी एजन्सी तिचं नाव आहे नॅशनल जिओस्पेशल इंटेलिजन्स एजन्सी. आता ही एजन्सी काही लोकांनी हिचं नाव ऐकलं असेल किंवा काहींनी ऐकलं नसेल, पण आपल्याकडे जॉन अब्राहमचा एक पिक्चर आला होता परमाणू. त्याच्यात जो लॅक्रोस सॅटेलाईट त्यांनी दाखवला होता की जो गोल गोल फिरत असतो आणि सगळ्या देशांवर नजर ठेवून असतो. त्यांचे सेन्सिटिव्ह स्पॉट्सवर तो दिवसातून 2 वेळा जाऊन तिथे काय हालचाल चालली का याच्यावर नजर ठेवून असतो. त्यांनी सांगितलं होतं की हातातल्या घड्याळात किती वाजले हा टाईमसुद्धा ते पाहू शकतात. आता हे कितपत सत्य आहे हे आपल्याला माहीत नाही, कारण कुठलीही माहिती याच्या बाबतीत इंटरनेटवर अवेलेबल नाही आहे. पण आजच्या कंडिशनला देशातल्या नाही तर जगातल्या सगळ्या एजन्सीजमध्ये ह्या एजन्सीजचे जे सॅटेलाईट्स आहेत ते हेरगिरीसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत आणि तेवढ्या कॅपेबिलिटीजचे आहेत, तेवढ्या ताकदीचे आहेत. म्हणजे जे त्या पिक्चरमध्ये सांगितले की घड्याळातला वेळ पाहू शकतो, ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हरकत नाही. आधी या एजन्सीचं नाव जिओ मॅपिंग असं होतं, पण त्यानंतर मध्ये तिचे आपल्या पोखरणच्या सोबतच आणखी 2-3 ऑपरेशन्स फेल झाले आणि त्यानंतर या कंपनीत आमूलाग्र बदल करण्यात आले आणि मग त्यानंतर ह्या कंपनीचं नाव, ह्या एजन्सीचं नाव जिओ स्पेशल असं करण्यात आलं. जी आधी जिओ मॅपिंग होती तिला आता जिओ स्पेशल त्यांनी असं नाव केलं. काम ती तेच करते. तिचे अनेक टेहळणीचे सॅटेलाईट जे आहेत ते अंतराळात फिरत आहेत आणि जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या कुठल्याही ठिकाणी त्यांचे सॅटेलाईट स्थिर करून ते तिथे काय चाललं आहे ही गोष्ट बघू शकतात. त्यांच्याकडे त्याची डिजिटल इमेजेस अवेलेबल असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींवरून ती इन्फॉर्मेशन CIA आणि राष्ट्रपती यांच्यासकट इतर व्यक्तींना प्रोव्हाइड करून ही एजन्सी स्वतःचं सगळं व्यवहार, सगळे कामं करत असते. आता प्रश्न असा पडतो की एवढे जर पॉवरफुल यांच्याकडे सॅटेलाईट्स आहेत
तर जी दहशतवादी असतात, जे घुसखोर असतात, त्यांचे ट्रेनिंग कॅम्प जे चालतात, त्या कॅम्पचा एक्झॅक्ट पत्ता यांना कसा मिळू शकत नाही. म्हणजे ज्या पद्धतीने पोखरणवर त्यांनी दिवसातून 2 वेळाहून भारतात तिथे काय हालचाली करतो हे याच्यावर लक्ष ठेवलं होतं, त्या पद्धतीने पाकिस्तानातले किंवा अफगाणिस्तानातले, इराणमधले, इराकमधले जिथे जिथे दहशतवादी, सिरिया झालं, त्यांचे कॅम्प जिथे तिथे फोकस करून ही एजन्सी त्याची मॅपिंग का नाही करत? हा वादातीत विषय, सगळ्यांनी त्याच्यावर विचार करायला काय हरकत नाही. पुढची एजन्सीचं नाव आहे नॅशनल रिकॉनिसेन्स ऑफिस. मोठा शब्द आहे तो, उच्चारायलाही कठीण आहे. पण ह्या एजन्सीचं काम काय आहे की ही सगळ्यांना कॉन्टॅक्ट्स पुरवते, ही सगळ्यांशी संपर्क यंत्रणा स्थापन करते. अमेरिकेचे सॅटेलाइट्स असो, अमेरिकेची विमानं असो, अमेरिकेची जहाजं असो, किंवा अमेरिकेचे जे गुप्तहेर जे इतर देशांमध्ये कार्य करतायत, किंवा अमेरिकेचे जे ॲलॉईज आहेत, जे त्यांचे पार्टनर्स आहेत, ह्या सगळ्यांशी ही एजन्सी संधान ठेवून असते. ही एजन्सी जगभरात आणि पृथ्वीच्या बाहेरही कोणाशीही कॉन्टॅक्ट करू शकते. कोणाशी म्हणजे कोणाशी, तुमच्याशी सुद्धा आणि माझ्याशी सुद्धा. जर त्या एजन्सीने ठरवलं तर आपल्याला अमेरिकेतून ही एजन्सी कॉन्टॅक्ट करू शकते. आपले जे IMEI नंबर्स असतात मोबाईलचे, त्यानुसार ही कंपनी कुठलाही मोबाईल ट्रॅक करू शकते. तुमचा मोबाईल किती दिवस फ्लाईट मोडवर आहे किंवा किती दिवस स्विच ऑफ झाला आहे याला काही अर्थ नाही. ज्या वेळेला तुम्ही ओपन कराल त्यावेळेला, म्हणजे तुमचा मोबाईल बंद असला तरीसुद्धा ही एजन्सी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकते, तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकते. विमानांना, जहाजांना ही सगळं सॅटेलाईट आणि हा सगळा संपर्क यंत्रणा पुरवत असते. हे जरी सत्य असलं तर याच्यापेक्षा महत्त्वाचं काम सध्याच्या कंडिशनला ती काय करते की अमेरिका जे ड्रोन हल्ले करते, जे बसल्या जागेवरून बटन दाबलं की कुठेतरी बॉम्बस्फोट होतात आणि कुठल्या तरी दुसऱ्या देशातून ड्रोन सोडले जातात आणि ते कुठल्या तरी तिसऱ्या देशात जाऊन तिथे हल्ला करतात. ह्या ड्रोन्सना, ह्या मिसाईल्सना सगळा पाथ पुरवायचं, सगळा कॉन्टॅक्ट पुरवायचं जे काम आहे ते ही एजन्सी करत असते. ह्या एजन्सी थ्रू डेव्हलप केलेले आणि ठरवलेले जे रस्ते आहेत, जे पाथ आहेत, त्या पाथवरून ह्या सगळ्या गोष्टी एका जागेवरून दुसऱ्या जागी चालत असतात. ही जिओस्पेशल आणि ही रिकॉनिसेन्स ह्या 2 एजन्सी भविष्यकाळात अतिशय जबरदस्त काम करणार आहे असं मला वाटतं. कारण आत्ता युद्ध हे फक्त सीमेवर लढलं जाईल असंही नाही आहे. त्यामुळे ह्या 2 एजन्सीज थ्रू अमेरिका जगात कुठल्याही देशात कुठल्याही माणसावर हल्ला करू शकते. आणखी एक इंटेलिजन्स एजन्सी आहे जिचं नाव आहे 16th एअरफोर्स. आता सगळ्यांना असं वाटेल की जसं नेव्हीचं आहे तसं आर्मीचं आहे तसं ही 16th एअरफोर्सची असेल. ॲक्च्युली ती एअरफोर्सची इंटेलिजन्स एजन्सी आहे, पण हिचं मेन काम सिग्नल पकडणं आहे. ज्या कुठल्या सिग्नल्स एक देश दुसऱ्या देशातून पाठवतो त्या सगळे सिग्नल्स ही एजन्सी कॅप्चर करते. म्हणजे जे समजा एखाद्याने स्पष्ट मेसेज न पाठवता मॉर्स कोडमध्ये पाठवला असेल किंवा आणखी कुठल्या वेव्ज असतील, त्या वेव्स थ्रू हे सगळे सिग्नल ट्रान्समिट होत असतील, सगळे मेसेजेस इकडून तिकडे जात असतील, ह्या सगळ्या सिग्नल्सला कॅप्चर करायचं आणि त्यांचं डिकोडिंग करायचं. त्यांच्यातनं जो मेसेज ते एकमेकांना पाठवताय, एकमेकांशी बोलताय, हे सगळ्या गोष्टी उलगडून काढायचं हे काम जे आहे ते 16th एअरफोर्सकडे. 16th एअरफोर्स ही सुद्धा भविष्यकाळात अतिशय उपयोगी ठरणारे आणि जबरदस्त काम करणारी संस्था ठरणार आहे असं मला. ऑफिस ऑफ इंटेलिजन्स अँड काउंटर इंटेलिजन्स ही एक त्यांच्याकडे संस्था आहे. ही संस्था काय करते की इतर देशांचे जे स्पाईज असतात ते आपल्या देशात आल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. म्हणजे स्पाईजचा पाठलाग करणारे स्पाईज, गुप्तहेरांचा पाठलाग करणारे गुप्तहेर, अशी ह्या संघटनेची संरचना असते. आणि इतर देशांचे गुप्तहेर काय काम करतायत हे जाणून घेण्याचं काम हे ह्या संस्थेतले गुप्तहेर करत असतात. ऑफिस ऑफ इंटेलिजन्स अँड ॲनालिसिस नावाची आणखी एक त्यांची संघटना आहे. ही संघटना इतर सगळ्या ज्या गुप्तहेर संघटना आहे, म्हणजे CIA झालं, NSA झालं किंवा जिओस्पेशल झालं, या सगळ्यांकडून जी इन्फॉर्मेशन येते तिला एकत्रित जमा करते आणि त्या इन्फॉर्मेशनचं ॲनालिसिस करते, रिसर्च करते त्याच्यावर की याच्यात कितपत तथ्य असू शकतं किंवा चित्रात जे दिसते किंवा जो मेसेज तिकडनं आलेला आहे त्या मेसेजचा अर्थ काय असू शकतो. कारण कुठलाही मेसेज क्लिअरपणे पाठवू शकत नाही, कारण जर दुसऱ्या देशाने तो मेसेज इंटरप्ट केला तर आपल्या जे काही त्यांच्या देशात कारवाया चाललेल्या आहेत त्याला खेळ बसू शकतो. त्यामुळे हे सगळे गुप्त मेसेजेस असतात ते कोडवर्डमध्ये पाठवले गेलेले असतात. हे सगळे मेसेजेस ही संस्थाची, ही संघटना डिकोडिंग करत असते. हिचा एक प्रॉपर ती ग्राफ तयार करते, प्रॉपर पाथ तयार करते आणि जी कन्सर्न एजन्सी आहे जिला ही इन्फॉर्मेशन उपयोगाची, त्या एजन्सीपर्यंत हे सगळं मेसेजेस ती पोचवायचं काम करत असते. अमेरिकन डिप्लोमॅट्सचे
राजनैतिक अधिकारी किंवा राजनयिक आपण त्यांना म्हणतो, यांच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र इंटेलिजन्स एजन्सी आहे. की आज आज समजा अमेरिकेचा एक राजनैतिक राजदूत भारतामध्ये आहे, तर भारतातली कुठली इन्फॉर्मेशन त्याच्या महत्त्वाची आहे आणि त्यावर तो तिथे भारतात राहून काय काम करू शकतो ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणारी सुद्धा एक संघटना आहे. तिचं नाव आहे ब्युरो ऑफ इंटेलिजन्स अँड रिसर्च. ही ब्युरो ऑफ इंटेलिजन्स, ब्युरो हा शब्द इथे डिप्लोमॅटसाठी वापरला गेला आहे, की जे डिप्लोमॅट्स आहेत त्यांच्यासाठी ही सगळी संघटना काम करत असते. हे सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने म्हणजे फॉरेन पॉलिसी ज्या अमेरिकेच्या आहेत त्या डिसाईड करायला ह्या इंटेलिजन्स एजन्सीचा खूप जास्त उपयोग आहे. आणखी एक शेवटची त्यांची संघटना सांगतो की ऑफिस ऑफ टेररिझम अँड फायनान्शियल इंटेलिजन्स. अमेरिकेत चाललेले गैरव्यवहार, अमेरिकेत चाललेले पैशांची हेराफेरी, एका जागेवरून दुसऱ्या जागी पैसा जातोय, ह्या सगळ्यांसोबतच जो अर्थसहाय्य अमेरिकेच्या बाहेरच्या त्यांच्या मित्र देशांना देते, म्हणजे अमेरिका फ्रान्सशी सगळे त्यांचे करार आहेत, अमेरिका पाकिस्तानला पैसा पुरवते ते सगळ्या गोष्टींसाठी, दहशतवादासाठी लढण्यासाठी अमेरिका पाकिस्तानला पैसा देत असते. ह्या सगळ्यांवर ही संस्था लक्ष ठेवून असते. म्हणजे अमेरिकेने दिलेली पैशांची मदत समोरच्या देशाला तो देश योग्य रीतीने वापरतोय का नाही हे याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेची एक सेपरेट गुप्तहेर यंत्रणा आहे. त्यामुळे जर कधी अमेरिका असं म्हणते की आम्ही पाकिस्तानला तर त्यांच्या विकासासाठी दिलं होतं पैसे, आम्ही त्यांना रस्ते बांधायला पैसे दिलं होतं, आम्ही आमच्या देशाला या गोष्टीसाठी पैसा दिला होता, पण त्यांनी तो टेररिझममध्ये वापरला, तर ही गोष्ट शक्य असू शकत नाही. कारण एक सेपरेट संघटना अमेरिकेने दिलेले पैसे कशा पद्धतीने वापरले जात आहेत यावर लक्ष ठेवू नये आणि त्याचे ती रिपोर्ट वारंवार बनवत असते. हे झालं अमेरिकेचं. आता पुढच्या देशाकडे वळूया. ऑब्व्हियसली दुसऱ्या देशाचं नाव आपण रशिया घेतले. रशियाच्या सगळ्या गुप्तहेर संघटना आपण पाहणार आहोत. रशियामध्ये अतिशय वेगळी अशी एक गोष्ट आहे, रशियाच्या सगळ्या गुप्तहेर संघटना ह्या डायरेक्टली राष्ट्रपतींना रिपोर्ट करत असतात. रशियाचे जे राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतिन, ह्या सगळ्या संघटना त्यांना रिपोर्ट करत असतात. त्यामुळे रशियात आणि रशियाच्या बाहेर ज्या कुठल्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी डायरेक्टली राष्ट्रपतींना कळत असतात आणि राष्ट्रपती त्यावर डिसिजन घेऊन सगळ्या प्रकारचे आदेश देत असतात. सगळ्यात आधी जेव्हा जुना रशिया होता त्यावेळेला रशियाची गुप्तहेर संघटना होती KGB. सगळ्या लोकांनी तिचं नाव ऐकलं असेल, बऱ्याचशा लोकांनी त्याच्यावर रिसर्चही केला असेल, त्याच्यात इंटरेस्ट असेल. ती संघटना डिझॉल्व्ह करण्यात आली आणि त्याच्यातून एक नवी संघटना काढण्यात आली, फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेस. आता ही FSB जी आहे ती रशियाच्या सगळ्या गुप्तहेर संघटनांची मदर आहे, म्हणजे ही त्यांची मुख्य संघटना आहे आणि इतर ज्या सगळ्या संघटना आहेत ह्या FSBच्या अंडरमध्ये काम करत असतात. FSB हा त्यांचा पाया आहे, FSB हे घर आहे आणि त्या घरात राहणारे ह्या बाकीच्या सगळ्या संघटना आहे असं पकडून चाला. ही FSB सुद्धा जी आहे ती डायरेक्टली रशियन राष्ट्रपतींना सगळ्या रशियन राष्ट्रपतींना सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असते. FSB ही सगळ्या संघटनांची प्रतिनिधी आहे आणि ती रशियन राष्ट्रपतींना रिपोर्ट करते. याच्यावरून तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षात घ्या की रशियामध्ये रशियन राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्या मर्जीशिवाय काहीही होऊ शकत नाही. FSB प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असते. म्हणजे मी तर या लेवलवर जाऊन आज म्हणेन की रशियन राष्ट्रपती सोडले तर FSB रशियामधल्या प्रत्येक माणसावर लक्ष ठेवणार. FSB प्रामुख्याने रशियाच्या इंटरनल सिक्युरिटीला जबाबदार असते. जरी ती सगळ्यांची आई असली, सगळ्यांचं ते घर असलं तरी सुद्धा तिची स्वतंत्र जबाबदारी म्हणजे होमलँड सिक्युरिटी FSBची जबाबदारी आहे. ह्याच FSBचे एक अपत्य म्हणजे फॉरेन इंटेलिजन्स सर्व्हिस. ही फॉरेन इंटेलिजन्स सर्व्हिस रशियाच्या बाहेर घडणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार असते. जे रशियाच्या बाहेर त्यांचे गुप्तहेर जे ऑपरेशन चालत असतात, जे सगळे त्यांचे इंटेलिजन्सचे ऑपरेशन चालत असतात त्या सगळ्यासाठी ही फॉरेन सिक्युरिटी सर्व्हिस ही जबाबदार असते. फॉरेन इंटेलिजन्स सर्व्हिस. मेन इंटेलिजन्स डायरेक्टोरेट ही आणखी त्यांची एक संघटना आहे. ही मेन इंटेलिजन्स डायरेक्टोरेट जी आहे ही मेन इंटेलिजन्स डायरेक्टोरेट आर्मीची गुप्तहेर संघटना आहे. जसं बाकीच्या देशांकडे डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी असते तशी यांच्याकडे मेन इंटेलिजन्स डायरेक्टोरेट असे या सर्व्हिसचं नाव आहे. ही मेन इंटेलिजन्स डायरेक्टोरेट आणि फॉरेन इंटेलिजन्स सर्व्हिसेस ह्या दोघी संघटना एकमेकांशी मिळून देशाबाहेर चालणाऱ्या सगळ्या गोष्टींची
गोष्टींवर कारवाई करत असतात, सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन ते गोळा करत असतात. ह्या सगळ्या जनरल संघटना इतर देशांना सुद्धा याच्या बाबतीत माहीत असेल, आपल्यापैकी सुद्धा बऱ्याच लोकांनी याच्यावर रिसर्च केला असेल तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळतील. पण आणखी एक जी संघटना आहे तिच्याविषयी इथे खूप महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तिचं नाव आहे फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसेस. फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसेस ही संघटना जी तिच्या नावावरून असं वाटतं की ही कशाचं तरी प्रोटेक्शन करत असेल. साहजिक आहे ती प्रोटेक्शन करतेच. रशियन राष्ट्रपती आणि रशियन राष्ट्रपतींनी निर्देशित केलेले जे काही अधिकारी, कार्यालय, त्यांचे ऑफिसेस, घरं वगैरे असतील हे सगळे फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसेसच्या अंडरमध्ये येतात. जसं आपल्याकडे सगळे सिक्युरिटी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप असतात, SPG, जे राष्ट्रपती, प्रधानमंत्री या सगळ्या लोकांना सुरक्षा प्रदान करत असतात, तसं काहीशी ही संघटना आहे असं वाटू शकेल. पण ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे. ती संघटना ते काम जरी करत असली तरी ती संघटना आणखी बरेच कामं करत असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला या गोष्टीवरून अंदाज येईल की युनिफॉर्म घातलेले 50,000 स्टँडिंग गार्ड फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसेसचे ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत. म्हणजे विदाऊट युनिफॉर्मवाले वेगळे, युनिफॉर्म घालून त्यांचे 50 गार्ड स्टँडिंग मेंबर्स आहेत जे लोकांना दिसतात. 50,000. फेडरल प्रोटेक्शन सर्व्हिसेसला विशेष अधिकार आहेत की कोणत्याही माणसाला आणि सीमेच्या बाहेर विना परवानगी चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकते. तिला कोणाची परवानगी लागत नाही. रशियन राष्ट्रपतींनी तोंडी दिलेला आदेश सुद्धा या संघटनेला पुरेसा आहे. ही संघटना सुद्धा डायरेक्ट राष्ट्रपतींना रिपोर्ट करते आणि त्यांच्याकडनंच आदेश घेते. ह्या सगळ्या संघटना राष्ट्रपतींशी रशियामध्ये आधीपासूनच एकनिष्ठ होत्या. पण जेव्हापासून व्लादिमीर पुतीन रशियाचे राष्ट्रपती झाले तेव्हापासून या संघटनांचं व्लादिमीर पुतीन यांच्याशी जे संधान आहे ते अतिशय वाढले. त्यांची निष्ठा जी राष्ट्रपती पदाच्या संदर्भात ती अतिशय वाढलेली आहे. त्याचं कारण असं की व्लादिमीर पुतीन स्वतः KGB आणि FSBमध्ये काम करून आलेले. FSBचे ते माजी डायरेक्टरसुद्धा होते. KGBमध्ये सुद्धा त्यांनी ॲज अ स्पाय म्हणून काम केलेले आहे. नंतर ते पुढे जाऊन राष्ट्रपती झाले. त्यामुळे आपल्यातलाच एक माणूस आज राष्ट्रपती पदावर आहे ही भावना कदाचित त्यांच्या मनात जास्त असेल. पण त्याचमुळे व्लादिमीर पुतीन यांचं रशिया आणि रशियन मित्र देशांशी इतके चांगले घनिष्ठ संबंध आहेत आणि सगळ्या याच्यावर अतिशय मजबूत पकड आहे. याचं कारण हे की ह्या ज्या 3 संघटना आहेत, FSB, फॉरेन इंटेलिजन्स, मेन डायरेक्टोरेट आणि फेडरल प्रोटेक्शन, ह्या सगळ्या संघटना फक्त व्लादिमीर पुतीन म्हणजे रशियन राष्ट्रपती यांच्या विकासासाठी आणि यांनी सांगितलेल्या गोष्टींसाठीच काम करत असतात. जसं अमेरिकेची नॅशनल रिकॉनसेन्स एजन्सी आहे जी सगळ्यांना कॉन्टॅक्ट्स आणि सगळ्या गोष्टी पुरवत असते, तशी एक संघटना रशियाकडे पण आहे. ते संघटनेचं नाव स्पेशल कम्युनिकेशन सर्व्हिसेस ऑफ रशिया. आता ही संघटना सेम अमेरिकेची जी संघटना आहे त्याच्यासारखं काम करत असते आणि सगळ्या गोष्टींना संपर्क यंत्रणा त्यांची स्थापन करून, सगळ्यांशी कॉन्टॅक्ट त्यांची स्थापन करून ती संघटना काम करत असते. कोणाला काहीही मदत लागली की ह्या अमुक एका माणसाशी मला पोचायचं आहे, या माणसापर्यंत पोचायचं आहे किंवा या माणसाशी मला कॉन्टॅक्ट करायचं आहे, त्या माणसाला ही संघटना रशियामध्ये मदत करत असते. आजच्या व्हिडिओसाठी तिसरा आणि शेवटचा देश आपण निवडला इस्रायल. इस्रायलमध्ये रशियासारखंच अतिशय सोपं सगळे चक्र आहे. त्यांची बांधणी अतिशय सोपी. अमेरिकेसारखी किंवा चीनसारखी क्लिष्ट बांधणी त्यांनी केलेली नाही आहे. त्यांनी सरळ 3 भाग पाडलेले आहेत. एकाच पहिल्या त्यांच्या मुख्य संघटनेचं नाव आहे मोसाद, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दुसऱ्या संघटनेचं नाव आहे अमान किंवा अमन. अमन ही आर्मीची इंटेलिजन्स एजन्सी. आणि तिसऱ्या संघटनेचं नाव आहे शबक त्याला असं म्हणू शकतो. हिचं आधीचं नाव शिनबेट हे आहे. शिनबेट ही अतिशय वादग्रस्त अशी संघटना आहे. त्याच्याविषयी आपण पुढे चर्चा करू. सगळ्यात आधी मोसाद रशिया इस्रायलच्या बाहेर सगळ्या गोष्टी इंटेलिजन्सली ऑपरेट करण्याचं तिचं काम असतं आणि ती त्या पद्धतीने सगळे कामं करत असते. इंटेलिजन्स गोळा करणं हे मोसादचं पहिलं काम आहे. पण बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की मोसाद ऑपरेशन्स करते, जे याच्या आधी मोसादने ॲक्च्युली असे ऑपरेशन्स केलेले. पण सध्या येत्या जी काळ चालू आहे, गेल्या काही 20-1 वर्षापासून आपण असं म्हणूया की ह्या मोसाद आता फक्त इंटेलिजन्स गॅदर करणं, इंटेलिजन्स गोळा करणं एवढ्याच याच्यापर्यंत स्वतःला तिने सीमित करून घेतलं आहे. कारण मोसाद ही आता बऱ्याच राष्ट्रांच्या गुप्तहेर संघटनांच्या निशाण्यावर आलेली आहे. मोसादचे गुप्तहेरांच्या मागे अनेक देशांचे गुप्तहेर फिरत असतात. त्यामुळे मोसाद आता डायरेक्ट कुठली कारवाई करायचं टाळते. मग खरी कारवाई आता कोण करत आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो.
अमन जे आत्ता म्हटलं, अमन ही त्यांची आर्मी इंटेलिजन्स कॉर्प आहे. अमन जी आहे त्या अमनचे आणि मोसादचे असे मिळून अनेक विभाग तयार करण्यात आलेले आणि हे सगळे विभाग एकमेकांशी इंटरकनेक्ट करण्यात आलेले. अमन आणि मोसाद हे एकमेकांसोबत, यांचे काही विभाग एकमेकांच्या सोबत मिळून काम करतात, काही इंडिपेंडेंटली काम करतात आणि काही विभाग तर असे आहेत की ते अमनचे 2 विभाग आहेत असं मिळून ते एकमेकांशी काम करत असतात. अमन आर्मी इंटेलिजन्स आहे. त्याचबरोबर जे अमेरिकेने जसं वेगवेगळे तिचे युनिट बनवले, म्हणजे सिग्नल पकडणारे जी 16th एअरफोर्स झाली किंवा नेव्हल कमांड झाली, असं अमनचे सुद्धा एक वेगवेगळे विभाग आहेत. काही विभागांची नावं मी तुम्हाला सांगतो. इंटेलिजन्स कॉर्प्स नावाचा अमनचा एक विभाग आहे. इंटेलिजन्स कॉर्प्स हे इंटेलिजन्स कॉर्प्स प्रामुख्याने गुप्तहेर असतात की जे देश विदेशात फिरून गुप्तहेर सगळ्या माहिती ते गोळा करत असतात, इस्रायलला पाठवत असतात. आर्मीशी रिलेटेड असो किंवा फॉरेन पॉलिसीशी रिलेटेड असो किंवा आणखी कुठल्या बाबतीत, म्हणजे मोसादसुद्धा तेच काम करते आणि अमनचे हे इंटेलिजन्स कॉर्प जे हे सुद्धा तेच काम करतात. ही इंटेलिजन्स कॉर्प जे असतं ते डाटा तर गोळा करतंच, पण यांचा आणखी एक विभाग आहे तो ह्या सगळ्या माहिती, म्हणजे या सगळ्या घरी परत आलेल्या जी इन्फॉर्मेशन आहे ते सगळ्याचं ॲनालिसिस करत असतो आणि त्याच्यावरनं एक ठोस निष्कर्ष तो काढत असतो. जसं अमेरिकेची एक सेपरेट त्यांनी संघटना तयार केली ॲनालिसिससाठी, तसं यांचा फक्त एक विभाग आहे आणि तो विभाग या सगळ्या गोष्टींचे ॲनालिसिस करून त्याचे ठोस काहीतरी त्याचा पुरावे ते तयार करत असतात. युनिट 8200 नावाचे एक त्यांचे गुप्तहेर संघटना आहे. ही संघटना सिग्नल इंटेलिजन्स आहे. जसं अमेरिकेचं 16th एअरफोर्स काम करतं तशी ही युनिट 8200 हे इस्रायलचं सिग्नल इंटेलिजन्स आहे. हे सगळ्या प्रकारचे सिग्नल, सॅटेलाईट मॉनिटर वगैरे वगैरे प्रत्येक गोष्टीसाठी अमेरिकेने एक वेगवेगळी संघटना तयार केलेली आहे. पण इस्रायलसारखा देश आहे किंवा भारतसारखा देश आहे तर काही संघटनांचेच काही विभाग तयार करून त्या विभागांना हे सेपरेट कामं सोपवण्यात आली. रिसर्च डिपार्टमेंट अमनचं एक स्पेशल विभाग आहे. रिसर्च की कुठल्याही कारवाई करायच्या आधी त्याच्या आधी अमन ही पूर्णपणे रिसर्च करत असते. त्यांचं एक सेपरेट डिपार्टमेंट आहे, सेपरेट विभाग या गोष्टीसाठी आहे. हा विभाग इंडिपेंडेंटली काम करतो आणि प्रत्येक गोष्टीचा रिसर्च करून मग त्याच्यावर आपल्या वरिष्ठांना तो सगळ्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो आणि त्यानुसार प्लॅन तयार केले जातात. एअर इंटेलिजन्स डायरेक्टोरेट, एअरफोर्सची इंटेलिजन्स डायरेक्टोरेट आणि इस्रायलचं एअरफोर्स वन ऑफ द बेस्ट एअरफोर्स वर्ल्डमध्ये आपण असं म्हणू शकतो की कॉम्बॅट इंटेलिजन्स डिव्हिजन हा अतिशय वेगळा प्रकार आहे. कॉम्बॅट इंटेलिजन्समध्ये काय आहे की इस्रायलचे जे जवान आहेत जे सीमेवर लढत आहेत किंवा सीमेवर तैनात आहेत अशा लोकांमध्ये फिरून ही संघटना त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन काढत असते. कारण ग्राउंड लेवलवर काय इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला समोरच्या याच्याकडनं काय इन्फॉर्मेशन मिळते, शत्रू राष्ट्राकडनं तुम्हाला काय इन्फॉर्मेशन मिळते, कारण स्थानिक गावकऱ्यांकडनं काय इन्फॉर्मेशन मिळत असते, ती इन्फॉर्मेशन ह्या सैनिकांपर्यंत सीमित राहायला नको हा तिचा मागचा उद्देश आहे. त्यामुळे ही कॉम्बॅट इंटेलिजन्स जी आहे ही इस्रायलच्या सैनिकांमध्येच मिसळून राहते आणि त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन काढायचं काम करत असते. आता जसं मी मगाशी म्हटलं की मोसादने स्वतःला फक्त इंटेलिजन्स गोळा करण्यापर्यंत सीमित करून घेतलंय. मग ऑरिजिनल बाहेर जाऊन आजकाल ऑपरेशन कोण करतंय? आज माझ्या मते सैरत मत्केल नावाची त्यांची एक संघटना आहे. ही संघटना काम करत असते. ही संघटना अतिशय ॲग्रेसिव्ह आहे. ही स्वतः इंटेलिजन्स गोळा करते. हिचे स्वतःचे काही ट्रूप्स आहेत, आर्मीचे कॉर्प्स आहेत जे सगळ्या परिस्थितीत, जसं अमेरिकेचे नेव्ही सील झाले, भारताचे काही कमांडो NSG आहेत, मार्कोस वगैरे आहेत जे कुठल्याही परिस्थितीत ऑपरेशन करू शकतात. असे हिचे स्वतःचे कमांडोज आहेत. सैरत मत्केल नाव तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही इस्रायलमध्ये, इस्रायलच्या बाहेर आणि आणखी कुठल्याही देशामध्ये ऑपरेशन करत असते. ह्या संघटनेचं आजपर्यंत कुठेच नाव आलेलं नाही. इस्रायलमध्ये सगळ्यांना 5 ते 7 वर्ष, 8 वर्ष देशासाठी म्हणजे सैनिक म्हणून काम करायची परवानगी त्यांना करावंच लागतं, तसा तिथे नियम आहे. बेंजामिन नेत्यानाहू हे स्वतः आर्मीमधून रिटायर्ड झाले आणि ते या सैरत मत्केलमध्ये होते कॅप्टनच्या पोझिशनवर. बेंजामिन नेत्यानाहू यांनी स्वतः इस्रायलच्या बाहेर जाऊन त्यांचे जे ट्रूप्स आहेत त्यांना लीड केले, त्यांनी असे ऑपरेशन्स केलेले आहेत. सिग्नेट नावाची त्यांची आणखी एक संघटना आहे. सिग्नेट SIGNIT, सिग्नल इंटेलिजन्स असं तिचं नाव आहे. सिग्नेट काय करते? इतर देशांचे विमानं, जहाजं काय सिग्नल पाठवत आहे याच्यावर लक्ष ठेवून असते. इस्रायलच्या दिशेने इस्रायलची जी आयरन डोम नावाची त्यांची जी सगळ्यात डिफेन्स सिस्टीम आहे
तिला ऑपरेट करायचं काम या सिग्नेटकडे. आणि ही सिग्नेट फक्त आर्मीच्या, नेव्हीच्या, एअरफोर्सच्या लोकांना सुरक्षा यंत्रणा प्रदान करते असं नाही, तर ती इंटरनल सिक्युरिटीसाठी सुद्धा आणि इस्रायलच्या विकासासाठी सुद्धा. म्हणजे प्रत्येक मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीचं इस्रायलमध्ये ऑफिस काय, इस्रायलमध्ये रिसर्च डिपार्टमेंट काय, तर ते ह्या सिग्नेटमुळे. ही सिग्नेट त्या लोकांना शोधून आणते, इस्रायलमध्ये त्यांना विविध आमिष दाखवते आणि त्यांना तिथे रिसर्च करायला लावते, त्यांना पैसासुद्धा पुरवते, त्यांना जमीन पुरवते. म्हणून इस्रायल आज टेक्नॉलॉजी बाबतीत एवढे पुढे. ह्या सगळ्या गोष्टी ऑपरेट करायचं काम ही सिग्नेट करत असते. आज ह्या 3 देशांची माहिती आपण बघितली, अमेरिका, रशिया आणि इस्रायल. पुढच्या भागामध्ये आपण आणखी 3 देशांची पाहणार आहोत. याच्यात भारतसुद्धा असणार आहे, की भारताच्या सुद्धा ज्या काही संघटना आहेत त्याची माहिती आपण या सगळ्याच्यात घेणार आहोत. चीन असणार आहे, आणखी 2-3 देशांना आपण त्याच्यात ॲड करू. पण हा सगळा भाग तुम्ही लक्षात ठेवा. या भागामध्ये मुद्दाम आपण अशा संघटनांची नावं सांगितलेली आहेत की ज्या मॉडर्न आर्ट ऑफ वॉरमध्ये येणार आहेत, ज्या आधुनिक युद्धतंत्रामध्ये येणार आहे, ज्या आधुनिक पद्धतीने युद्ध लढत आहेत. त्यामुळे या सगळ्या संघटनांचं महत्त्व वाढतं आहे. माझ्या मते युद्धाचे ढग सगळे जमा व्हायला लागलेत आता क्षितिजावर. आणि सगळ्यात आधी जे लढलं जाईल ते गुप्तहेरांचं युद्ध असेल, ते इंटेलिजन्सचं युद्ध असेल, त्यानंतर ॲक्च्युअल युद्ध सीमेवर आणि इतर ठिकाणी लढलं जाईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर तुम्ही लक्ष ठेवून असा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.